त्या मूर्खाने अजून फोन नाही केलाय मला. कोण तो सुनील? तो करतोच बिनकामाचे फोन. मग दुसरा मूर्ख कोण? ते गुरमीचा बाप. नंदे, अगं तुझ्या जिभेला काही हाड? म्हणजे? अगं बाकी काही नाही, निदान वयाचा तरी मान ठेव. वयाचा कसला मान? असं मूर्ख वगैरे म्हणतात होय? तुझ्या बापाच्या वयाचे असतील ते. तू त्या म्हातारीला थेरडी म्हणायचीस ते ग. थेरडी ही काही शिवी नाहीये. मग काय? संबोधन येते. गावाकडची अनेक लोक घरातल्या म्हातारा म्हातारीला थेरडा थेरडी म्हणतात. गावाकडे बापाला मूर्ख म्हणत नाहीत का मग? नंदे, अति होतंय हा तुझं. मग का करत नाहीये तुम्हाला फोन? अगं करतील की. कधी? त्यांचं लग्न झालं की? नंदे शांत हो, अशी घायकुतीला येऊ नकोस. अगं एवढं सांगितलं की तुमच्या मुलीबद्दल आहे, कळत नाही का लगेच फोन करायला पाहिजे? काही माया आहे की नाही मुलीबद्दल? नंदे, दादांना असं पाहवत नव्हतं मला. खचलेत ते. आज पहिल्यांदा बोलले ते माझ्याशी लग्न झाल्यापासून. बरं आहे ना, त्या निमित्ताने तुमच्या दोघांमधलं अंतर तरी संपलं. बिचारे. उर्मी, त्यांचा हेतू आमचं वाईट करणं नव्हता. मग असं कोण म्हणतंय? फक्त त्यांनी कर्मकांडाचा अतिरेक केला. महाराजांमुळे ते वाहवत गेले आणि त्याची सक्ती त्यांनी मुलांवर केली. हो, पण तुम्ही सगळ्यांनी पण कधीच या सगळ्याला विरोध नाही केला वासू. तेव्हा सुचलं नाही, लहान होतो ना. पण आता नाही आहात ना? म्हणजे वासू, मला वाटतं आपण आपल्या खोटं बोलून जुळवलेल्या पत्रिकांबद्दल दादांना सांगायला हवं. नको, भाऊवर चिडतील ते उगाच. पण तरी खरं लपवण्यात काहीच अर्थ नाहीये बघ. हे बघ उर्मी, मला भाऊला त्रास होऊ द्यायचा नाहीये. मग आपण सगळा दोष आपल्यावर घेऊ. कसं काय? मी सांगेन की मी माझी जन्मवेळ चुकीची सांगितली. उर्मी, मला तुझ्याबद्दलही त्यांचं मत वाईट व्हायला नकोय. पण मग आता काय करायचं? मी पत्रिकेचा ब्लेम माझ्यावर घेते. वासू, तुमचं आत्ता कुठे बरं होतंय? म्हणूनच मला खरं सांगायचंय. म्हणजे? बास झाला आता. उर्मी, मला ना या खोटेपणाचा कंटाळा आलाय. तुझ्या घरच्यांच्या बाबतीतही मला सगळं खरं खरं सांगायचंय. नको हे लग्नाचं नाटक करायला. आपलं लग्न झालंय, आपल्या पत्रिका जुळलेलं नाहीयेत. तुझ्या घरचे नास्तिक आहेत आणि ते या लग्नाला येऊ शकत नाही. हे सगळं आपण स्पष्टपणे सांगितल्यानंतरही जर दादांनी मला स्वीकारलं तरच आमच्या नात्याला अर्थ आहे उर्मी. नाहीतर काय, हरदासाची कथा पुन्हा मूळ पदावर. आत्ता जे आहे तेच खरं. सीमा, चहा. हां, थँक्यू. आई, तुला एक विचारू का? हो, विचार की. तू माझ्यापासून काही लपवत नाहीयेस ना? म्हणजे का? ही नंदिनी कोण आहे? नंदिनी? तुला कसं कळलं तिच्याबद्दल? म्हणजे तू कसं तिचं नाव घेतलंस? तिचा फोन आला होता मला. नंदिनीचा? तिने मला शेवटपर्यंत तिचं नाव काही सांगितलं नाही, पण तिच्या नंबरवरनं तिचं नाव आणि लोकेशन मला कळालं. उर्मीच्या सासरी राहते ती. हो, काय सांगितलं तिनं फोन करून? तुम्हा दोघींना घराबाहेर काढायला. काय? दादा, या पुनर्वसू या. जरा बोलायचं होतं. बसा ना, बोला. जीजीच्या नवऱ्याला मी फोन केला होता. मला त्यांचा आला होता. तुम्हाला का केला? हे नाही, तुमच्या बोलण्यामुळे घाबरले होते खूप. म्हणाले आई वडिलांचा धाक वाटत असल्यामुळे बोलणं जमलं नाही. यात चूक त्यांचीच आहे, नक्कीच आहे. पण पालकांचा दोष मोठा आहे. एक शेवटी क्षमा मागितली. क्षमा मागून जीजीची वाया गेलेली वर्ष परत येणार आहेत का?
पण ते क्षमा न करून तरी परत येणार आहेत का? क्षमा करण्याच्या लायकीची माणसं आहेत का ती? उलट आपण जर त्यांना क्षमा केली तर आपण मोकळे होऊ त्यांच्यापासून. नाही, मी तेच दादांना सांगायला आलो होतो. आपण त्यांना सोडायचं नाही. मग मग म्हणजे काय करणार आहेस तू नक्की? पोलिसात जाणार आहेस, कोर्टात जाणार आहेस, आणि त्यानं आपली आणि जीजींची सुटका होणार आहे का या सगळ्यातून? कोर्ट केस चालू असेपर्यंत आपण सगळे आणि जीजी सुद्धा या सगळ्यात अडकून पडणार. या सगळ्यांनी जीजींची वाया गेलेली वर्ष परत येणार आहेत का? मग निव्वळ या सगळ्याचा सूड म्हणून आणखीन काही वर्ष वाया घालवण्यात काय अर्थ आहे मला सांग? पण मनातल्या रागाचं काय? दादा तुम्हीच म्हणता ना, रागामुळे माणसाचा विनाश होतो आणि जीजींवरच्या प्रेमापुढे हा राग टिकणार नाही. मी अगं पण पुनर्वसू, सुनबाई म्हणतात ते बरोबर आहे. दादा, जे घडून गेलंय ते खणून काढण्याने फक्त मनस्ताप हाती येतो हे लक्षात आलंय माझ्या आता. त्यांना माफ करणं सगळ्यांच्या हिताचं आहे. आई अगं काय सांगतेस काय तू हे? हो अरे विद्याधर, म्हणजे मला खरं म्हणजे कधीपासून तुम्हाला हे सगळं सांगायचं होतं. अगं मग का नाही सांगितलंस तू अगोदर? अरे विद्याधर, हिम्मत नाही झाली रे माझी. कमाल आहे आई तुझी. अगं मी काय खाणार होतो का तुला? हा, तिकडे माझी मुलगी त्रासात आहे आणि अरे हो, पण तिनं आपणहून निवडलेला त्रास आहे तो. मॅड आहे ही उर्मी, मॅड. मी जेव्हा ते सगळं पाहिलं ना तेव्हा मी खूप चिडले. अरे खूप रागावले मी तिला. म्हटलं की बुजगावणं झालंय तुझं या कर्मट घरामध्ये, तुझ्यात आणि त्या कुमुदमध्ये, म्हणजे तिची ती जाऊ. म्हटलं काही फरक नाही राहिलाय. खूप बोलले मी तिला. पण नंतर जेव्हा तिनं मला तिचा दृष्टिकोन, तिची भूमिका सांगितली ना, तेव्हा माझं मन अगदी अभिमानाने भरून आलं तिच्यासाठी. काय म्हणाली माहितीये? दादांना ना त्या गावामध्ये खूप मानतात लोक, त्यामुळे दादांचा दृष्टिकोन बदलला तर अख्ख्या गावाचा दृष्टिकोन बदलेल, आणि तेच तिला करायचंय. म्हणाली असं छोट्या छोट्या गोष्टींनी काय फरक पडणार? बाबांनी दिलेले विचार पुसले नाहीयेत मी. त्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा माझ्याकडनं मी प्रयत्न करते. वेडी आहे ही उर्मी, वेडी आहे. आणि काय ग, मला सांगितलं असतं तर काय बिघडलं असतं? अगं मी काही चिडलो नसतो, उलट मी सपोर्ट केला असतं तिला. म्हणजे माझ्यापासून लपवण्याचं कारण काय ग आई? हा, तुला काय समजायचं ते समज, पण आता माझ्या मुलीवर उगाच चिडू नकोस. हा, हो का? आता ती तुझी मुलगी झाली का? मग आई आहे मी तिची. पण माझ्या विचारांचा वारसा पुढे नेते ती, कळलं ना? हा, असू द्या, तिचं काही तुझ्यासारखं नाहीये. तुला कसं कुणीच देवदेव केलेलं नको असतं, पण तिला देवदेव करणाऱ्यांचा त्रास नाही होत. तुच्छ नाही लेखत ती त्यांना. एक मिनिट, तुच्छ मी पण लेखत नाही, कारण हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग असतो. मुलीकडनं आलेलं शहाणपण दिसतंय हे. हो आहेच, आणि मला पटतं तिचं म्हणणं. काय आहे, मुळात श्रद्धा आहे ना, त्याला ती करू द्यावी, पण त्याची अंधश्रद्धा होऊ नये याची काळजी आपण घ्यावी. मी पण आता तसंच करतो. मला ना खूप बरं वाटतंय तुम्हाला सांगून. आई, पण आता ती ते वैदिक पद्धतीने लग्न करणार आहे का हो? माहित नाही बाई मला. म्हणजे त्या नंदिनीला मला हेच सांगायचं असेल का? मे बी असावं. ठीक, आदितीच्या मनासारखं होऊ दे सगळं. तिच्या मनात काय आहे ते तुम्ही सांगा मला. हो दादा. ठीक आहे तर मग. दादा, आणखीन काही सांगायचंय का? हो, बोला ना मग. ते सांगण्याआधीच मी तुमची क्षमा मागतो. मीही तुम्हाला घाबरलो होतो. कशाबद्दल बोलताय तुम्ही? पत्रिकेबद्दल. म्हणजे? उर्मीचे आई बाबा कट्टर नास्तिक आहेत. माहिती आहे मला. दादा, माईची तब्येत बरी नव्हती आणि तिला त्रास होऊ नये म्हणून तुम्ही नाईलाजाने आम्हाला स्वीकारलं. तसं आम्हीही तुमच्या आग्रहापुढे मान तुकवली.
मला कळलं नाही. आम्हाला हे वैदिक पद्धतीचं लग्न नको होतं, कारण आम्हाला एकत्र राहायचंय. आमच्या पत्रिका जुळल्या नसल्या तरी आमची मनं जुळलीत, हे आम्हाला एकत्र राहायला पुरेसं आहे. तुमच्या पत्रिका तर उत्तम जुळतायत. त्या मी जुळवल्यात. म्हणजे आमचं पटतं दादा. कुठल्याही विधी आणि कर्मकांडाशिवाय आम्ही एकत्र राहू शकतो, कारण आम्ही गुणदोषांसकट स्वीकारले एकमेकांना. पुनर्वसू, मुद्दा काय आहे तुमचा? दादा, आमच्या जन्मवेळेवरून तयार केलेल्या पत्रिका जुळत नव्हत्या, म्हणून मी जन्मवेळ बदलून भाऊला दिली. यात त्याचा काहीही दोष नाहीये. आम्ही जी वेळ त्याला दिली ती त्याने तुम्हाला दिली. म्हणजे अजून एक खोटेपणा. कारण पत्रिका जुळल्या नसत्या तर सगळ्यांना मनस्ताप झाला असता. दादा, नवरा बायको म्हणून आम्ही याआधी जगलोच होतो. ते केवळ पत्रिका जुळलं नाहीत म्हणून रद्द कसं झालं असतं? आणि मुळात आम्हाला एकत्र राहायचं होतं. माईच्या तब्येतीची काळजीही होतीच, पण जर पत्रिका जुळल्या नसत्या तर घरात मोठं भांडण झालं असतं. कारण तुम्ही तुमचा हट्ट सोडला नसता आणि आम्ही एकमेकांची साथ. या सगळ्यात माईला काही होऊ नये म्हणून मी हे सगळं केलं. दादा, मी खोटेपणाचं समर्थन देत नाहीये, पण पत्रिका न जुळताही आमचं पटतं. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्हाला आमचं आयुष्य एकत्र काढायचंय. आणि पत्रिकेत काय अनिष्ट असेल तर? दादा, जीजीचं काय झालं ते बघतोय ना आपण. दादा, मला वाटतं पत्रिकेतल्या ग्रहांपेक्षा मुला मुलींचे आग्रह जुळतायत का हे पाहायला हवं. म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतला मी. दादा, मला माफ करा. दादा, रागवू नका. जीव घेणाऱ्या सत्यापेक्षा जीव वाचवणारा असत्य मला जवळचं वाटेल. वी आर रिअली सॉरी. जमलं तर आम्हाला माफ करा. तुम्ही निघा. दादा, मला काही काळ एकांत हवाय. निघा तुम्ही. वहिनी, काय काय झालं? काही नाही ग. काही होतंय का? नाही ग, सहजच. मग चहा घेतला तो परत? अगं, डोकं थोडं भणभणत आहे ना. मग चहा हा काय त्याच्यावरचा उपाय आहे का? अगं, जरा गरम आणि गोड पोटात गेलं ना की बरं वाटतं. नाहीतर काय, विचार करून करून डोकं फुटायची वेळ येते. कसला विचार करता तुम्ही? म्हणजे तुम्ही दोघं कसे एकमेकांबरोबर एकदम छान असता. चांगले असतो व आम्ही पण खूप भांडतो वहिनी. तसं जाणवत नाही कधी आम्हाला. मग आम्हाला तरी कुठे वाटलं होतं की तुम्ही भांडत असाल. आम्ही तर नेहमीच भांडतो वहिनी. अहो, भांडणं प्रत्येक नवरा बायकोमध्ये होतात. पण मग तुमचं प्रेम दिसतं ते कसं? आम्ही ना एकमेकांना आम्ही दोघं जण आहोत तसं स्वीकारलंय. म्हणजे आता काही काही बाबतीत ना आमचं खरंच नाही पटत, पण आम्ही ते मान्य केलंय की बाबा रे, या बाबतीत आपलं पटू शकत नाही. आपल्या मनातली अपेक्षा आणि रियालिटी यातला फरक आपल्याला कळला ना की तडजोड करणं जरा सोपं झालं. आमचं पण ना अगं सुरुवातीला फार बरं होतं, पण नंतर सगळं नाविन्यच गेलं. नाविन्य गेलं की स्थैर्य येतं ना.
वहिनी, मला ना वासूसोबत म्हातारं व्हायचं, म्हणजे मी जेवढी वर्ष जगेन ना ते सगळं त्याच्याबरोबर. आम्ही भांडू, हसू, रडू, पण ते सगळं एकत्र. हे बघ, हेच हेच नेमकं तुम्हाला कसं जमतं ते कळत नाही. वहिनी, आपल्याला नात्यात काय मिळतंय यापेक्षा आपण काय देतो याचा विचार केला ना तर सगळं सोपं होतं. काय हो, तुम्हीच म्हणालात ना की रामदादा जिजींच्या नवऱ्यासारखे नाहीयेत म्हणून. नाहीच आहेत मुळी. मग हे तुम्हाला त्यांच्यातलं काहीतरी चांगलं दिसलं की नाही? हो. मग आता सांगा बरं, तुम्हाला त्यांच्यामध्ये आणखीन काय काय चांगलं वाटतं? ते ना खूप शांत आहेत आणि खूप समजूतदार आहेत. आणि ते ना खूप साधे आहेत, भोळे आहेत. आहे त्यातच समाधान मानायची वृत्ती आहे ग त्यांची. घराला धरून असतात. पैशापेक्षा ना माणूस महत्वाचा आहे त्यांना. खूप चांगला आहे ग माझा नवरा. वासू, माई आणि दादांची आदर्श जोडी आहे. का? अरे ते ना एकमेकांना जपतात, एकमेकांची काळजी घेतात, एकमेकांच्या बाजूने उभे राहतात. खरंय. तुम्हा दोघांची पण छान आहे. तुला आठवतंय मी लहान असताना तू काय करायचंस? काय? मी वर्गात समजा भांडलो तर तू मला करवंद आणून द्यायचंस. हो, कारण ते दिल्याशिवाय तू माझं कुठलंच बोलणं ऐकून घ्यायचं नाहीस. अरे मी आधीच चिडलेलो असायचो आणि त्यात तू लेक्चर देणार म्हणून मी जाम वैतागायचो. माहिती होतं मला सगळंच. पण या सगळ्या गोष्टी तू कधीही दादांना सांगितल्या नाहीस. लहानपणीच घरातनं बाहेर काढलं असतं त्यांनी तुला. मग काय झालं असतं? अरे कुठे जाणार, कुठे होतस तू? तो विचार तू कशाला करायचास? भाऊ आहे मी तुझा, कळलं ना? हो, पण मी तर तुझ्याशी कधी फार चांगला वागायचो नाही. हो, पण मग म्हणून मी माझ्या कर्तव्याला चुकून कसं चालेल? मग हा नियम कुमुद वहिनींना सुद्धा लागू होतो ना? भाऊ, तुला आठवतंय का तुम्हाला सांगायचंस की मित्रांशी भांडू नकोस? आणि त्यावर तुझं ठरलेलं उत्तर, ते भांडतात. त्यावर तुम्हाला काय म्हणायचं आठवतं का? की हाताची पाचही बोटं कधीही सारखी नसतात. काही उणे काही दुणे असणारच. आपण समंजसपणे वागायला हवं. मग तू पाय आपटायचंस. मग तू माझ्या पाठीवर हात फिरवत म्हणायचा, नातं टिकवणं ही आपली जबाबदारी आहे असं मानलं तर बघ सगळं सोपं होईल. आणि मग तू गोळ्याच्या गाड्याकडे बोट दाखवायचंस. आणि तू मला सांगायचास, नातं तोडणं सोपं, जोडणं अवघड. आज एखाद्या मित्राशी मैत्री तोडशील तर दुसरा मित्र मिळायला काही वर्ष लागतील. आणि काही वर्षानंतर तुला त्या मित्रामध्ये पुन्हा तेच दुर्गुण दिसतील. हो रे, सगळं आठवतंय. हे सगळं तुझं म्हणणं आहे भाऊ, आणि या सगळ्यातनं मी धडा घेतला. पण हे सगळं तू स्वतः अप्लाय करायला विसरलास. आदिती, आई कशाला आणत बसलीस? असू दे ग, बस. येतच होते ना. बस घे. माई, काय बघतेस? बघतीये माझी लेक काय काय पोटात ठेवून होती. एक अक्षरही ओठावर येऊ दिलं नाही तिनं कधी. मला वाटायचं की माझी लेक सुखात आहे, पण तू तर सुखात असण्याचं नाटक करत होतीस. आणि ते नाटक करता करता कुणाला फसवत होतीस आणि का? माई, मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. म्हणून मग निमूटपणे सोसत राहिलेस सगळं. काय करणार? मी आई म्हणून कुठे कमी पडले का ग? माई, असं का म्हणतीयेस? तुला मी लहानपणी सांगायचे, तुझ्याशी कोणी वाईट वागलं तर मला सांगत जा म्हणून. माई, मोठेपणी सगळं कसं विसरलीस का हे? माई, असं काही नाहीये. तुला काय वाटलं आम्ही जगाला घाबरू आणि तुला त्या नरकात परत पाठवू? उलट जावई बापूंना खडसावून जाव विचारला असता. नको जावई म्हणूस त्या माणसाला. नाहीच म्हणत आहे, पण आदिती तू आता मला एक वचन दे.
यापुढे माझ्यापासनं कधीही काहीही लपवणार नाहीस, सगळं सांगशील मला. हो माई. आणि आता तसंही लपवण्यासारखं काहीच राहिलं नाही. उभं आयुष्य आहे बाळा तुझ्या पुढे. आणि एक लक्षात ठेव, ही माई तुझ्या पाठीशी खंबीरपणाने उभी आहे. तुला एकटीला सोडणार नाही आम्ही, कळलं ना बाळा? आणि ही तुझी माई जिवंत असेपर्यंत तू कुणालाही आणि कशालाही घाबरायचं कारण नाही. का आयुष्यभर सांभाळू आम्ही तुला. आम्हाला काही जड नाही आहेस तू, पण आता तुझे हाल नाही होऊ देणार बाई.